बांधकाम कामगार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये तुमची जर नोंदणी सक्रिय असेल, तुमची नोंदणी झालेली असेल आणि तुमची प्रोफाईल ॲक्टिव्ह असेल तर अशा जीवित बांधकाम कामगारांची जे प्रोफाईल आहे सक्रिय आहे अशा जीवित बांधकाम कामगारांना आरोग्य ते उपचार ही योजनेचा लाभ घेता येतो। हे योजनेचा लाभ कसं घ्यायचं आणि तुम्हाला तुमचं जे रिपोर्ट आहे कसं मिळणार सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बांधकाम कामगार म्हणून तुमची लेबर कार्ड बनवून झाल्यानंतर तुम्हाला कल्याणकारी मंडळाकडून कॉल येते, फोन येते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात येते की तुमची आरोग्य तपासणी होणार आहे आणि तुम्ही आरोग्य तपासणीसाठी इथं हजर राहा किंवा जे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे त्यांचे जे एम्प्लॉई असतात, जे मेडिकल डिपार्टमेंटचे असतात, ते तुम्हाला कॉल करून तुमच्या घरी येऊन तुमचा सॅम्पल घेऊन जातात आणि तुमची आरोग्य तपासणी ते करतात आणि तुमचे जेवढे काही टेस्ट असतील त्याचा रिपोर्ट तुम्हाला देतात। तर रिपोर्ट आता तुमचा खूप साऱ्या बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी झालेली आहे आणि त्यांना माहीत नाही की त्यांचा जे रिपोर्ट आहे त्यांना मिळालेला नाही। वर्ष झाले, 2 वर्ष झाले किंवा 4 वर्षसुद्धा झाले असतील तर तुमचा रिपोर्ट तुम्ही डाउनलोड करू शकता। रिपोर्ट कशा प्रकारे डाउनलोड करायचा आहे तर तुम्हाला mahaboc.in च्या वेबसाईटवरती रिपोर्ट मिळणार का तर नाही मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम येतं गुगलवरती यायचं आहे। गुगलवर आल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये यायचं आहे। गुगलवर आल्यानंतर तुम्हाला हेल्थ कामगार अशा प्रकारे सर्च करायचं आहे। असं टाईप करून तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथं खाली आल्यानंतर इथं पाहू शकता बांधकाम कामगार आरोग्य तपासणी अहवाल, याच्यावरती या वेबसाईटच्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। आता याच्यावरती आपण क्लिक केलेलं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल। बांधकाम कामगार आरोग्य तपासणी अहवाल पाहण्यासाठी खालील पर्याय निवडा। तर बांधकाम कामगारांनो बेनिफिशियरी नंबर टाकून तुम्ही इथून जे तुमचा बेनिफिशियरी नंबर आहे ते टाकून तुमचा अहवाल डाउनलोड करू शकता, म्हणजे तुमची टेस्ट रिपोर्ट डाउनलोड करू शकता। त्याच्यानंतर बांधकाम कामगारांचे नाव, तुमचं नाव जे लेबर कार्डवरती आहे ते नाव जसाला तसं तुम्ही जर टाकल्या तर इथं तुमच्या नावाच्या नुसार सुद्धा तुम्ही रिपोर्ट डाउनलोड करू शकता। त्याच्यानंतर बांधकाम कामगारांचे मोबाईल नंबर, जे बांधकाम कामगारांचा मोबाईल नंबर लेबर कार्डमध्ये आहे आणि तुमची जर आरोग्य तपासणी झाली असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे। आता मोबाईल नंबर इथं टाकल्यानंतर तुम्हाला जे तुमचा अहवाल आहे, जे तुमचे टेस्ट रिपोर्ट आहे तुम्हाला पाहायला मिळतील। आता आपण इथं काय करूया, बांधकाम कामगारांचे नाव यावरती क्लिक करून बांधकाम कामगारांचं नाव इथं टाकून पाहूया। जे बांधकाम कामगार आहेत एक्झाम्पलवरती मी सांगत आहे, अशा प्रकारे मी नाव टाकलेलं आहे आणि शोधावरती क्लिक करायचं आहे। जशा प्रकारे तुम्ही शोधावरती क्लिक कराल थोडासा वेट करायचा आहे। इथं जेवढे काही पाटील नावाचे बांधकाम कामगार असतील त्यांची सगळ्यांची लिस्ट तिथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आता तुमचं जे लेबरवरती नाव आहे, लेबर कार्डवरती नाव आहे ते टाकायचं आहे। आता हे बघा, उदाहरणार्थ मी घेतलेलं आहे संगीता भरत पाटील या नाशिकमधून आहेत आणि यांचा जे मोबाईल नंबर ते इकडे पर्सनल माहिती मिळणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, कन्फर्म या बटनवरती क्लिक करायचं आहे। यावरती तुम्ही जसा क्लिक कराल तर तुम्हाला एक इंटरफेस ओपन होईल, OTP येईल तुमच्या मोबाईलवरती, ते OTP इथं तुम्हाला टाकायचं आहे। OTP टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जे रिपोर्ट आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल, तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होऊन जाईल आणि अशा प्रकारे तुम्ही आपला तुमचा जे स्वतःचा रिपोर्ट आहे, टेस्ट रिपोर्ट म्हणजे तुमची जे अहवाल आहे आरोग्य तपासणी रिपोर्ट इथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला बांधकाम कामगार मित्रांना स्वतःचा आरोग्य तपासणी अहवाल डाउनलोड करायचा आहे आणि याच्यानंतर तुम्ही याच्यावरती जर आल्या होमवरती जाऊन वेबसाईटवरती जाऊन हिंद माय लॅब यावरती क्लिक करून हेल्थ रिपोर्टवरती क्लिक करून तुमचा इथं बेनिफिशियरी नंबर, बांधकाम कामगाराचं नाव किंवा बांधकाम कामगाराचे मोबाईल नंबर हे टाकून तुमचा रिपोर्ट जनरेट करायचा आहे, डाउनलोड करायचा आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा। माहिती चांगली वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्रांमध्ये नक्की शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।